श्री स्वामी समर्थ मंडळी. मी आज उपवासाची गोड भगर बनवत आहे. ही भगर आमच्या पंढरपूरमध्ये खूप फेमस आहे. पहिल्यांदा मी भगर भाजून घेतली आणि नंतर मी तूप घेतलं. तूप गरम केलं आणि हे बघा मी साखर आणि शेंगदाण्याचे कूट घेतलेलं आहे. कारण मी गोड भगर बनवत आहे म्हणून. पहिल्यांदा शेंगदाण्याचे कूट मी तुपात टाकले आणि नंतर साखर टाकली आणि नंतर मी त्याच्यामध्ये पाणी ओतलं. जेवढ्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. नंतर भाजलेली भगर होती त्यात पण मी पाणी ओतून ठेवलं भिजण्यासाठी थोडा वेळ आणि ही बघू शकता भगर पूर्ण भिजलेली आहे. मग मी ती आपण दिलेल्या फोडणीमध्ये आपण ती भगर टाकायची आणि तुम्ही बघू शकता ही किती छान प्रकारे भगर शिजलेली आहे. जोपर्यंत त्या भगरीतलं तूप निघत नाही साईडला तोपर्यंत भगर शिजवायची आणि याच्यामध्ये नंतर मी एका प्लेटमध्ये घेतलेलं ह्याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे आणि आपण नुसते तुपासोबत हे खाऊ शकता आणि त्याच्यामध्ये दूध टाकून खाल्लं तरी वा खूप छान लागते दूध ॲड करून खाल्लं तर. आणि बघू शकता गोड उपवासाची भगर पंढरपूर मंडळी. तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.